नांदूर शिंगोटे ते चास हा अत्यंत महत्त्वाचा असलेला रस्ता हा राजकीय श्रीवादामुळे कामाला गती येऊनही तो थांबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नांदूर शिंगोटे ते चास हा 3 किलोमीटरचा मार्ग 78,38,00,000 इतका निधी मंजूर होऊन देखील कामाची वर्क ऑर्डर निघून त्याप्रमाणे कामासाठी खडी तसेच इतर साहित्य उपस्थित असताना देखील हा रस्ता बंद करण्यात आल्याचा आरोप युवा नेते राजेंद्र दराडे यांनी केलाय। चास नांदूर शिंगोटे रस्त्यावरती उभा आहोत। नांदूर शिंगोटे ते चास हा 3 किलोमीटरचा रस्ता माजी खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्या निधीतून 1 वर्षापूर्वी मंजूर केला होता। या रस्त्यासाठी त्यांनी 78 लाख रुपये निधी वर्गही केला होता। या रस्त्याचं टेंडर प्रक्रिया झालेली आहे, या कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे। हे काम मवाळ म्हणूनच संबंधित एजन्सीला काम मिळालं आहे। तरी पण या कामाची सुरुवात भागुजी नायकापासून साईड पट्ट्यांची चालू होती, पण काही राजकीय दबावामुळं हा रस्त्याचं काम बंद करण्यात आलं। आम्ही वारंवार पालवे साहेब असतील, इथले जेई असेल यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी सांगितलं राजकीय हस्तक्षेपामुळं हा रस्ता बंद करण्यात आला आहे। या रस्त्यावरनं शाळेचे विद्यार्थी हजारो विद्यार्थी ये जा करत असतात। इथं अपघातांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। दररोज एक अपघात होतो। वारंवार संबंधित लोकांना सूचना करून आणि विनंती करून अर्ज करून या रस्त्याचं काम आम्ही त्वरित चालू करावं अशी त्यांना विनंती केली, पण काही राजकीय दबावपोटी किंवा राजकीय हस्तक असल्यामुळे या रस्त्याचं काम जाणीवपूर्वक बंद ठेवलं गेलं आहे। गेली 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो। कामासाठी खडी उपलब्ध होती, डांबर उपलब्ध होतं, मजूर उपलब्ध होते। काम सगळी म्हणजे टेंडर वर्क ऑर्डर निधी उपलब्ध असताना हे काम का बंद केलं आहे हे काय आम्हाला नांदूर शिंगोटे ग्रामस्थांना अजूनही कळू नाही राहिलं। माझी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे, सदर 6 महिन्यापूर्वी जे काम चालू होतं ते का बंद आहे? सदर या कामाला निधी मंजूर आहे। या कामाचे सगळी खडी उपलब्ध असताना तुम्ही हे काम बंद का ठेवलं आहे? इथं दिवसाला एखादा अपघात होतो, इथं हजारो विद्यार्थी शाळेत ये जा करतात। एखाद्या विद्यार्थ्याचे म्हणजे तुम्हाला एखाद्या कुणाचा अपघात होऊन जीव जाईपर्यंत तुम्ही थांबले का? याच्या मागचं कारण संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला 2 दिवसामध्ये लेखी स्वरूपात द्यावे, अन्यथा इथल्या सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन या रस्त्याविषयी मोठं आंदोलन छेडलं जाईल याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि रस्त्याचं काम चास नांदूर रस्त्याचं 3 किलोमीटरचं काम त्वरित चालू करावे। आम्ही आता हे कामाविषयी संदर्भात जी वर्क ऑर्डर ही संबंधित पत्रकारांनाही आम्ही देत आहोत। काही काम मंजूर झालेलं आहे, बंद काय फक्त याची अधिकाऱ्यांनी आम्हाला कल्पना द्यावी, एवढं बोलतो थांब। या रस्त्यावरून अपघात घडण्याचंही प्रमाण वाढलं असून शेतकरी वर्गाला आपला शेतीमाल ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। या रस्त्यावरून नोकरदार वर्ग, शेतकरी, शालेय विद्यार्थी तसंच खाजगी वाहनांचीही मोठी वर्दळ असल्याने निकृष्ट रस्त्यातील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांचंही नुकसान होत आहे। नांदूर गावापासून क्रांतीवीर भागोजीराव नाईक यांच्या स्मारकापर्यंत रस्त्याची दयनीय अशी अवस्था झाली। सर्व तयारी असतानाही काम बंद असल्याने ते सुरू करावं। सदरच्या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे, मात्र राजकीय श्रेय कोणी घ्यायचं यामुळे हे काम बंद पडलंय। तरी हे काम लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी परिसरातील वाहनधारक शेतकरी वर्गाने केली। नांदूर शिंगोटे ते चास या रस्त्याचं काम त्वरित सुरू न झाल्यास परिसरातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी आदींना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशाराही युवा नेते राजेंद्र दराडे यांनी दिलाय। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे।